नमस्कार मंडळी, मालिका कट्टा विथ अमृता या मनोरंजक चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत. कालच्या भागाची सुरुवात होते सायली आणि अर्जुन यांच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाने. पेढे आणि बर्फीचं ताट उघडलं जातं. सायली बर्फी उघडताच घरातील सगळेजण आनंदाने टाळ्या वाजवतात आणि वातावरण अगदी उत्साहाने भरून जातं. दुसरीकडे जेलमध्येही प्रियाकडे बर्फी येते, पण बर्फी पाहताच तिला प्रचंड राग येतो आणि ती हातातील वाटी फेकून देते. काही वेळाने ती पुन्हा बर्फी हातात घेते आणि म्हणते, बर्फी तर बर्फी, शेवटी ती प्रियाची मुलगी असेल. वंशाचा दिवा नाही म्हणून काय झालं, वंशाची पणती तर मिळेल ना त्यांना, आणि वंशाची पणती अख्खा वंश जाळून टाकू शकते, असं म्हणत ती विकृतपणे हसायला लागते. त्यानंतर ती सगळ्या कैद्यांना पेढे बर्फी खायला सांगते. सगळ्या कैदी बर्फी खातात आणि आपापल्या सेलमध्ये निघून जातात. प्रिया मात्र ताटातील बर्फी हातात घेते आणि म्हणते, हे सगळं खाऊन मी धष्टपुष्ट होणार, म्हणजे तुझं स्वागत किती जंगी करता येईल. ये ये, किती मनापासून मी तुझी वाट बघते. इकडे डोहाळे जेवणात अस्मिता एक मजेशीर गेम खेळायला सांगते. सायली आणि अर्जुनला एकमेकांकडे पाठ करून बसायचं असतं. विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जर सायली असेल तर अर्जुनने सायलीकडे बोट दाखवायचं, आणि उत्तर अर्जुन असेल तर सायलीने अर्जुनकडे बोट दाखवायचं. एकामागून एक प्रश्न विचारले जातात आणि जवळजवळ प्रत्येक प्रश्नाचं उत्तर अर्जुनच निघतं. तेव्हा अर्जुन हसतच म्हणतो, तुम्ही सगळे असे प्रश्न विचारताय की ज्याचं उत्तर मीच येणार. अर्जुनचं बोलणं ऐकून सायलीसह सगळे मोठ्याने हसू लागतात. संपूर्ण घरात आनंदाचं वातावरण असतं. तेवढ्यात श्वेता म्हणते, आता मी प्रश्न विचारते. ती विचारते, पटकन रागावणारा कोण, आणि लगेच सगळ्यांच्या बोटांचा इशारा सायलीकडे जातो. तेवढ्यात श्वेताच्या मोबाईलवर एक मेसेज येतो. त्या मेसेजमध्ये मानसी आणि आश्रमातील इतर मुलींना उचलल्याचं लिहिलेलं असतं. तो मेसेज पाहून श्वेता मनोमन खुश होते. याच वेळी पूर्णा आजी सायलीला विचारतात, अगं आश्रमातून सगळे कधी येणार, तुझी ओटी भरायची आहे ना. सायली लगेच कुसुमताईंना फोन करते. ती विचारते, कुसुमताई कुठे आहात तुम्ही, सगळे तुमची वाट बघत आहेत. कुसुम म्हणते, अगं काकांचा बीपी वाढला होता, त्यांना गोळी दिली म्हणून थोडा वेळ थांबलो, आम्ही लगेच निघतो. सायली काळजीने म्हणते, मग मी अश्विन भाऊजींना पाठवू का. कुसुम लगेच नकार देते आणि म्हणते, नाही ग, तसं काही नाही, तुम्ही आमची वाट बघू नका, तोपर्यंत ओटीचा कार्यक्रम करून घ्या, आम्ही लगेच पोहोचतो. सायली म्हणते, तुमच्याशिवाय कार्यक्रम कसा करायचा. कुसुम समजावत म्हणते, आमच्यासाठी सगळ्यांना थांबवणं मधुभाऊंना आवडणार नाही, तुम्ही कार्यक्रम सुरू करा. सायली म्हणते, ठीक आहे, पण लवकर या. दोघींचा फोन संपतो. त्यानंतर सायली पूर्णा आजींना सांगते की कुसुमताईंनी ओटीचा कार्यक्रम सुरू करायला सांगितला आहे. मग घरातील सगळ्या महिला मिळून सायलीची ओटी भरतात. एकामागून एक सगळ्या ओटी भरतात. शेवटी पूर्णा आजी श्वेतालाही ओटी भरायला सांगतात आणि श्वेता ही प्रेमाने सायलीची ओटी भरते. दुसरीकडे प्रिया पुन्हा एकदा सगळ्या कैद्यांना आपल्याजवळ बोलावून घेते. कैदी आश्चर्याने विचारतात, अगं सगळा कार्यक्रम तर झाला ना, मग आता पुन्हा का बोलावलं. त्यावर प्रिया हसत म्हणते, असं कसं, अजून कार्यक्रम बाकी आहे. एक कैदी म्हणते, सगळं झालं ना, ओटी भरणं झालं, ओवाळणं झालं, औक्षण झालं, पेढे बर्फीही झाली, मग अजून काय. प्रिया म्हणते, तुम्ही सगळं करून आलात, पण मला कसले डोहाळे लागलेत हे कोणी विचारलंच नाही, विचारा ना मला. एक कैदी विचारते, बरं सांग मग, तुला कसले डोहाळे लागले आहेत. प्रिया डोळ्यात राग आणून म्हणते, जिच्यामुळे माझी ही अवस्था झाली आहे, त्या सायली आणि अर्जुनला जेलमध्ये पाहायचे डोहाळे लागले आहेत मला. ती पुढे म्हणते, सायली जशी दिसते तशी अजिबात साधी भोळी नाही. तिनेच माझं घर, माझा नवरा आणि माझी माणसं माझ्यापासून हिरावून घेतली. घरातले सगळे माझ्यावर प्रेम करायचे, पण ते तिला बघवलं नाही, म्हणून तिने सगळ्यांना माझ्या विरोधात भडकवलं, मला खोट्या गुन्ह्यात अडकवलं. प्रिया पुढे म्हणते, तिला माहीत होतं की माझ्या पोटात सुभेदारांचा वारस वाढतोय, पण सुभेदारांची संपत्ती तिच्याच मुलाला मिळावी हाच तिचा हट्ट होता, म्हणून तिने मला या अवस्थेत आणलं. हे ऐकून एक कैदी म्हणते, असं आहे का, आम्हाला तर हे काहीच माहिती नव्हतं. प्रिया म्हणते, म्हणूनच मी नेहमी सांगते की माझ्या मुलाला त्याचा हक्क मिळायला हवा. मला पैशांचा मोह नाही, पण माझ्या मुलाचा अधिकार त्याला मिळायलाच हवा. सायलीने त्याचे सगळे अधिकार हिरावून घेतले. एक कैदी प्रियाला धीर देत म्हणते, तू काळजी करू नकोस, आम्ही सगळ्या तुझ्या पाठीशी आहोत. त्यावर प्रिया म्हणते, मला तुमच्याकडून डोहाळे जेवणाचं एक गिफ्ट हवं आहे. सगळ्या कैदी एकदम विचारतात, कसलं गिफ्ट. प्रिया हळू आवाजात म्हणते, सायली जेव्हा इथे जेलमध्ये राहायला येईल तेव्हा तिचा प्रत्येक क्षण असह्य झाला पाहिजे, तिला इतका त्रास झाला पाहिजे की तिला जगणंच नकोसं वाटलं पाहिजे, आणि हे करण्यासाठी मला तुमची मदत हवी आहे. द्याल ना मला हे गिफ्ट. एक कैदी म्हणते, हो, आम्ही तुला नक्की मदत करू. प्रिया आनंदाने म्हणते, मला माहिती होतं, तुम्ही सगळ्या माझीच माणसं आहात. शेवटी कुटुंब म्हणजे एकमेकांच्या मदतीला धावून येणारं असतं. इतक्यात कॉन्स्टेबल प्रियाला इशाऱ्याने बाजूला बोलावते आणि सांगते, सचिनचा फोन आला होता,
त्याने सांगितलं की तुझा प्लॅन यशस्वी झाला. कॉन्स्टेबल घाबरत विचारते, मी कोणत्या प्रॉब्लेममध्ये तर अडकणार नाही ना? प्रिया तिच्या गालावर हात ठेवत म्हणते, तुला दर महिन्याला पैसे मिळतात ना, मग शांत रहा. चल आता नाचूया. दुसरीकडे मधुभाऊ कुसुमला विचारतात, मानसी म्हणाली होती ना 10 मिनिटांत पोहोचतो म्हणून, मग मुली अजून आल्या कशा नाहीत? कुसुम म्हणते, मी फोन करून बघते. ती लगेच मॅडमना फोन करून विचारते, मुली तुमच्यासोबत आहेत का? मॅडम म्हणतात नाही. मानसी माझ्याशी बोलली आणि सगळ्या मुलींना घेऊन दुकानाकडे निघाली. त्यानंतर त्या माझ्यासोबत नव्हत्या. हे ऐकून कुसुम घाबरते. ती म्हणते, मला वाटलं त्या तुमच्यासोबत असतील. मॅडम म्हणतात नाही, त्या घरी पोहोचल्या की मला कळवा. फोन ठेवल्यानंतर सगळ्यांच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसते. आश्रमातील मुली नेमक्या कुठे गेल्या याचा कोणालाच काहीच पत्ता नसतो. दुसरीकडे मधुभाऊ आणि कुसुम यांची चिंता आता आणखी वाढलेली असते. आश्रमातील काका म्हणतात, आता अर्जुन आणि सायलीला सांगायला हवं की मुली अजून घरी पोहोचलेल्या नाहीत. पण मधुभाऊ लगेच म्हणतात, नाही, त्यांना आत्ता काही सांगायचं नाही. सायलीला हे समजलं तर ती डोहाळे जेवण सोडून लगेच इथे धावत येईल. एवढ्या मोठ्या कार्यक्रमात आपल्या कारणामुळे मिठाचा खडा पडायला नको. कुसुम स्वतःलाच धीर देत म्हणते, मला खात्री आहे मानसीला अजून योग्य गिफ्ट मिळालं नसेल, म्हणूनच ती सगळ्या मुलींना घेऊन दुकानं फिरत असेल. मी स्वतः जाऊन त्यांना घेऊन येते. मधुभाऊ म्हणतात, कुसुम, तू स्वतःच्या मनाची समजूत काढते आहेस. आपली मानसी एवढी बेजबाबदार नाही. कुसुम म्हणते, मुली नक्की सापडतील, मी जाऊन बघते. असं म्हणत ती मुलींच्या शोधात बाहेर पडते. इकडे सुभेदारांच्या घरी डोहाळे जेवणाचा कार्यक्रम सुरूच असतो. पूर्णा आजी सायली आणि अर्जुनला म्हणतात, चला आता दोघांनी छानसा उखाणा घ्या. चैतन्य आणि अश्विन दोघेही त्यांना उत्साहाने चीअर करतात. अर्जुन हसत म्हणतो, पूर्णा आजी, मेरेपेक्षा यांनाच जास्त उत्साह आलाय. चैतन्य म्हणतो, उत्साह तर असणारच. तू बाबा होणार आहेस, एमी काका होणार आहे, त्याचा मला जास्त आनंद आहे. प्रतापराव म्हणतात, बस आता, पुरे गप्पा, आधी उखाणे घ्या. सर्वांच्या आग्रहानंतर आधी सायली सुंदर उखाणा घेते. त्यानंतर अर्जुनही छान उखाणा घेते. उखाणे झाल्यावर अर्जुन म्हणतो, आत्तापर्यंत तुम्ही आम्हाला प्रश्न विचारत होता, आता मी तुम्हाला प्रश्न विचारणार. पुन्हा एकदा सगळ्यांमध्ये खेळ सुरू होतो. पण या खेळात सायलीचं अजिबात लक्ष लागत नाही. तिचं लक्ष सतत मोबाईलकडेच असतं. अर्जुन म्हणतो, अगं बायको, मी किती वेळापासून प्रश्न विचारतोय, तुझं लक्ष कुठे आहे? सायली म्हणते, 1 मिनिट. ती पुन्हा कुसुमला फोन करते. मात्र यावेळी फोन मधुभाऊ उचलतात. सायली विचारते, मधुभाऊ, काय झालं? तुम्ही अजून निघाला नाहीत का? मधुभाऊ खोटं बोलत म्हणतात, आम्ही निघालो होतो, पण अचानक जोराचा पाऊस सुरू झाला. पाऊस थांबला की लगेच निघतो. सायली म्हणते, तुम्ही कधी वेळ पाळण्यात चूक करत नाही. नक्की सगळं ठीक आहे ना? काकांची तब्येत ठीक आहे ना? दुसरा काही प्रॉब्लेम नाही ना? मधुभाऊ स्वतःला सावरत म्हणतात, सगळं ठीक आहे, काळजी करू नकोस. सायली म्हणते, ठीक आहे, पाऊस थांबला की लगेच या. फोन ठेवल्यानंतर श्वेता म्हणते, सायलीताई, नक्की फक्त पावसामुळेच उशीर झाला आहे ना? मला काहीतरी वेगळंच वाटतंय. सायली स्वतःलाही चिंता असली तरी म्हणते, नाही ग, ते येतील. पूर्णा आजी म्हणतात, आपल्याला टेन्शन येऊ नये म्हणून त्यांनी काही सांगितलं नसेल. इतक्यात कार्यक्रमात नृत्य सुरू होतं. अस्मिता, कल्पना आणि प्रतिमा सुंदर नृत्य सादर करतात. सगळे आनंदाने त्यांचा परफॉर्मन्स पाहत असतात. दुसरीकडे कुसुम रस्त्यावर मुलींचा शोध घेत असते. ती अनेक ठिकाणी चौकशी करते, दुकानदारांना विचारते, पण मुलींचा काहीच पत्ता लागत नाही. आश्रमात मधुभाऊंची चिंता वाढतच जाते. ते म्हणतात, आता इन्स्पेक्टर सावंतांना फोन करूया. ते लगेच इन्स्पेक्टर सावंतांना फोन करून संपूर्ण प्रकार सांगतात. ते म्हणतात, आमच्या आश्रमातील मुली पिकनिकवरून परत आल्या, बसमधून उतरल्याही, पण आश्रमात अजून पोहोचल्याच नाहीत. इन्स्पेक्टर सावंत विचारतात, मुलींपैकी कुणाकडे फोन आहे का? मधुभाऊ म्हणतात, नाही. ते पुढे विचारतात, मी मिसिंगची तक्रार नोंदवू शकतो का? इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, नियमाप्रमाणे लगेच तक्रार नोंदवता येणार नाही, पण तुम्ही काळजी करू नका, मी माझ्या स्तरावर लगेच शोध सुरू करतो. मधुभाऊ त्यांचे आभार मानतात. त्यानंतर ते पुन्हा कुसुमला फोन करून विचारतात, मुली सापडल्या का? कुसुम निराश होऊन म्हणते, नाही, अजून काहीच पत्ता लागलेला नाही. मधुभाऊ तिला सांगतात, रस्त्यात भेटणाऱ्या प्रत्येकाला विचार, प्रत्येक दुकानात चौकशी कर. कुसुम होकार देते आणि पुन्हा शोध सुरू करते. इकडे सुभेदारांच्या घरी श्वेता पुन्हा म्हणते, सायलीताई, मला वाटतंय काहीतरी गंभीर घडलं आहे. मधुभाऊ आपल्यापासून काहीतरी लपवत आहेत. हे ऐकून अस्मिताही काळजी व्यक्त करते. पूर्णा आजी म्हणतात, आपण काळजी करू नये म्हणून त्यांनी काही सांगितलं नसेल. इतक्यात चैतन्याच्या मोबाईलवर इन्स्पेक्टर सावंतांचा फोन येतो. तो फोन घेण्यासाठी बाहेर जातो.
इकडे सायली पुन्हा कुसुमला फोन करते, पण यावेळी कुसुम फोनच उचलत नाही. सायली घाबरून अर्जुनला म्हणते, आता मधुभाऊ आणि कुसुमताई दोघेही फोन उचलत नाहीत. आपण आश्रमात जाऊन बघूया का? अर्जुन म्हणतो, तू इथेच थांब, मी आणि अश्विन जाऊन बघून येतो. सायली म्हणते, जे काही असेल ते मला नक्की कळवा, माझ्यापासून काही लपवू नका. अर्जुन तिला धीर देतो आणि निघणार इतक्यात चैतन्य धावत धावत आत येतो. अर्जुन घाबरून विचारतो, काय झालं? चैतन्य धक्कादायक बातमी देतो. तो म्हणतो, आत्ताच इन्स्पेक्टर सावंतांचा फोन आला होता. मधुभाऊ आणि काकांनी त्यांना कळवलं आहे की आश्रमातील मुली ट्रिपवरून परत आल्या, बसमधून उतरल्याही, पण त्या अजून आश्रमात पोहोचल्या नाहीत. हे ऐकताच अर्जुनला मोठा धक्का बसतो आणि याच अत्यंत थरारक वळणावर आजचा भाग संपतो. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच हटके, सोप्या आणि मनोरंजक मालिकांच्या अपडेटसाठी मालिका कट्टा विथ अमृतासोबत जोडलेले रहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.